प्रेक्षक हो नमस्कार. मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. घरातील देवघरात ठेवा ही एक वस्तू, पडेल पैशांचा पाऊस. मित्रांनो, आपलं देवघर हे आपल्या घरातलं सर्वात मोठं श्रद्धेचं स्थान असतं. किंबहुना कोणतेही संकट आली की आपण देवासमोर, देवघरासमोर जाऊन हात जोडतो. अर्थात घरातील श्रद्धेचं देवघर हे स्थान असलं तरी शास्त्रात देखील देवघराला अत्यंत महत्त्व आहे. देवघराची दिशा योग्य असणं अत्यंत महत्वाचं आहे. देवघरात कोणत्या गोष्टी ठेवाव्यात, कोणत्या ठेवू नयेत याविषयी देखील शास्त्राने विस्तृतपणे मार्गदर्शन केलंय. तर आजच्या भागामध्ये आपण असाच एक उपाय पाहणार आहोत की ही एक वस्तू आपण जर देवघरात ठेवली तर निश्चितच आपल्या आर्थिक सुसंपन्नतेचे सर्व मार्ग सुकर होणार आहेत. त्यामुळे जर तुमच्याही आयुष्यात पैशाच्या अडचणी चालल्या असतील, आर्थिक अडचणी चालल्या असतील तर हा उपाय अवश्य करा. व्हिडिओ पुढे पाहण्याआधी अजूनही तुम्ही मराठी ऑल अपडेट या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी मराठी ऑल अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. चला तर मग पाहूयात अर्थप्राप्तीचा तो उपाय. तर त्यासाठी मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्याला उपाय करायचा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे घरातील तुमची ग्रहलक्ष्मी, घरातील कर्त्या पुरुषाची बायको सुवासिनी जी आहे त्या ग्रहलक्ष्मीने, घरातील मोठ्या सुनेने हा उपाय करायचा आहे. तर या उपायासाठी मंगळवारी किंवा शुक्रवारी लवकर उठायचं आहे, शुचिर्भूत व्हायचं आहे आणि अंगावरती लाल रंगाची साडी घालायची आहे आणि देवघरामध्ये एक कलश स्थापन करायचा आहे. एक तांब्या, आजूबाजूला विड्याची पानं, तांब्यामध्ये पाणी, अशा पद्धतीनं कलश स्थापन करून त्या कलशासमोर तुम्हाला एक पान आणि सुपारी ठेवायची आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की पान आणि सुपारी कशासाठी? तर या पान आणि सुपारीची प्रतिष्ठा तुम्हाला करायची आहे. प्रतिष्ठा म्हणजेच त्यावरती हळदी कुंकू वाहून त्याची विधिवत पूजा करायची आहे. त्यानंतर ती सुपारी सिद्ध होईल आणि त्यानंतर तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला त्या सुपारीला सांगायची आहे. ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या तुम्हाला सांगायच्या आहेत. कर्ज फिटत नसतील तर कर्ज फिटू दे, कुणाचं उसने पैसे घेतले असतील तर ते देणं संपू दे, घर, गाडी, बंगला जे काही आहे ते त्या सुपारीला मागायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी त्या कलशातील पाणी आणि सुपारी तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर निश्चित रूपाने तुमच्याकडे पैसाच पैसा येईल. सुख, संपत्ती, समाधान, ऐश्वर्य तुमच्या घराशी लोळण घालेल.